जय श्रीराम मित्रांनो, राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी लाभार्थी म्हणून पात्र झालेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि याच्याच अंतर्गत पात्र झालेल्या पूर्वसंमती मिळालेल्या बिल चलान अपलोड केलेल्या परंतु अद्याप अनुदानाचं वितरण न झालेल्या शेतकऱ्यांना अखेर आता अनुदानाचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना या आता मागेल त्याला योजना या स्वरूपामध्ये राबवल्या जात आहेत। कृषी समृद्धी नावानं या योजना आता राबवल्या जात आहेत। याच्या अंतर्गत विविध योजनांची विविध निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत कृषी यांत्रिक रसायन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन सारख्या सिंचनाच्या योजना असतील किंवा बी बियाण्याच्या योजना असतील किंवा बऱ्याच साऱ्या बाबी याच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत। बी बियाण्यासाठी आपण पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं। त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बियाण्याचं वितरण केलं जात आहे आणि याचप्रमाणे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप किंवा इतर जे काही बाबी आहेत याचे सुद्धा बरेच सारे शेतकरी अनुदानाची उपलब्धता नसल्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। महाडीबीटी फार्मर स्कीमवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर 2000 कोटीपेक्षा जास्त निधीच्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत जवळजवळ 300 ते 400 कोटी रुपयाचा निधी हा लाभार्थ्यांच्या वितरणाच्या लाभार्थी प्रतीक्षेत आहेत। अशा सर्व लाभार्थ्यांना आता हा निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं पाठपुरावा करण्यात आलेला होता। याच्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढू शकतो अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली होती आणि याच अनुषंगाने आता जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून आता पात्र झालेल्या शेतकऱ्यांची थकीत असलेली अनुदानं त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत राज्यामध्ये असलेली आचारसंहितेची परिस्थिती पाहता हे अनुदान खात्यावरती वितरण होईल का अशा प्रकारचा प्रश्न पडलेला होता, परंतु पूर्वीच देण्यात आलेल्या मंजुऱ्या, पूर्वीच देण्यात आलेली पूर्वसंमती आणि त्याच्यासाठी तरतुदीत करण्यात आलेला निधी याच्यामुळे अखेर आता या अनुदानाचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील जे काही सविस्तर आणि इतर पुढचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।